आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेची सुरुवात केली। आषाढी वारी 2026च्या अनुषंगानं यात्रा कालावधीत 12 ते 15 लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात। यातील लाखो भाविक भीमा नदीच्या तीरावर स्नान आणि दर्शनासाठी येत असतात। मात्र नदीपात्राच्या दोन्ही बाजूला वाळवंटात कचरा आणि कचरायुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात पडलेल्या असतात। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेची सुरुवात केली। त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इतापे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह महसूल, पोलीस, नगर परिषद आणि अन्य विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावं या उद्देशानं ही मोहीम हाती घेण्यात आली। चंद्रभागेच्या वाळवंटात प्लॅस्टिक पिशव्या, निर्माल्य, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर कचरा गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी नागरिकांना आणि भाविकांना आवाहन केलं की पंढरपूर हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे। नदीपात्र आणि वाळवंट स्वच्छ ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। प्रशासनाच्या वतीनं नियमितपणे कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, परंतु नागरिक भाविक यांनी कचरा वाळवंटात नदी तीरावर कुठंही न टाकता कचरा कुंडीत टाकावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं की यात्रा कालावधीत स्वच्छतेबरोबरच सुरक्षिततेवरही भर दिला जाणार आहे। नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वारी काळात नियमित स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं स्पष्ट केलं। या मोहिमेमुळे आषाढी वारीपूर्वीच भीमा नदीचं वाळवंट स्वच्छ झालं आहे। तसंच नगर परिषदेच्या वतीनं नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे।